आज आपण दोन वेगवेगळ्या माहिती स्रोतांच्या आधारे पहिल्या भेटीतल्या संवादावर थोडं बोलणार आहोत. हो. आणि हे वाचल्यावर मला एक गोष्ट जाणवली की आपण बहुतेक वेळा चुकीचेच प्रश्न विचारतो. अगदी. म्हणजे ते शिक्षण, नोकरी, आवडते सिनेमे. हो, बरोबर. पण ह्या सोर्सेसमध्ये असं म्हटलंय की असल्या बोलण्याने समोरची व्यक्ती कशी आहे हे खरं तर कळतच नाही. नाहीच कळत. आणि म्हणूनच या चर्चेचं ध्येय काही परफेक्ट जोडीदार शोधणं नाहीये, नाही. तर आपल्यासाठी योग्य कोण आहे हे ओळखणं आहे. दोन्ही स्रोतांमध्ये हेच स्पष्ट केलंय की ही काही मुलाखत नाहीये. अच्छा. हे प्रश्न सहज गप्पांमध्ये विणायचे आहेत, जेणेकरून समोरच्या व्यक्तीचं खरं व्यक्तिमत्व आपल्याला समजू शकेल. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. मग सुरुवात कुठून करायची? म्हणजे नात्याचा पाया घालण्यासाठी पहिला महत्वाचा मुद्दा कोणता आहे? तर पाया आहे मूलभूत मूल्य आणि सुखाची कल्पना. सुखाची कल्पना. अत्यंत महत्वाचा प्रश्न जो दोन्ही स्रोतांमध्ये आहे तो म्हणजे तुमच्यासाठी खरं सुख म्हणजे काय, अच्छा. किंवा यशाची व्याख्या काय आहे. आणि गंमत म्हणजे इथे उत्तरापेक्षा उत्तर देण्याची पद्धत जास्त महत्वाची आहे. बरोबर, अगदी बरोबर. समजा एकाने उत्तर दिलं भरपूर पैसा आणि यश, पण दुसऱ्याने थोडा विचार करून सांगितलं की माझ्यासाठी सुख म्हणजे रविवारी सकाळी आरामात चहा पिणं. हो, आणि शांतता. वा. म्हणजे एकाच प्रश्नातून दोघांच्या संपूर्ण जीवनशैलीचा आणि अपेक्षांचा अंदाज येतो. बरोबर. एक जण धावपळीच्या जगात रमणारा आहे, तर दुसरा शांततेला महत्त्व देणारा. अगदी तसंच. यातून कळतं की दोघांच्या आयुष्याचे मार्ग जुळणारे आहेत की पूर्णपणे वेगळे. हे खरंय. म्हणजे जगण्याची पद्धत जुळते का हे तर कळतंच, अरे पण हो, शांततेत तर सगळेच छान वागतात. बरोबर. खऱ्या स्वभावाची ओळख होते जेव्हा वादळ येतं. आणि मला वाटतं ह्याच मुद्द्यावर दोन्ही सोर्सेस खूप भर देतात. अगदी. पुढचा टप्पा तोच आहे, संकट आणि मतभेद हाताळण्याची पद्धत. यासाठी एक प्रश्न खूप महत्वाचा आहे. जेव्हा खूप राग येतो किंवा आयुष्यात कठीण प्रसंग येतो, तेव्हा तुम्ही स्वतःला कसं सांभाळता? हा महत्वाचा प्रश्न आहे. हो, कारण आनंदाच्या क्षणी सगळेच सोबत असतात, पण खरी कसोटी अशाच वेळी लागते. व्यक्ती शांतपणे तोडगा काढते की दुसऱ्यांवर दोष टाकते. यातून भविष्यात ती व्यक्ती आपली ढाल बनेल की नाही याचा अंदाज येतो. अगदी. पण एक मिनिट, पहिल्या भेटीत कोणी खरं सांगेल का? म्हणजे प्रत्येकजण मी शांतपणे विचार करतो असंच म्हणेल ना? बरोबर, बरोबर. मग खरा स्वभाव ओळखायचा कसा? हो. त्यासाठीच एक जोड प्रश्न आहे जो जास्त प्रभावी आहे. अच्छा, कोणता? मतभेद झाल्यावर तुमच्यासाठी जिंकणं महत्वाचं असतं की समजून घेणं? हो. या प्रश्नाचं थेट उत्तर टाळता येत नाही. जी व्यक्ती नेहमी जिंकण्याचा प्रयत्न करते ती नात्यातही स्पर्धाच करते. अगदी. पण जिला समजून घेणं महत्वाचं वाटतं ती व्यक्ती नातं टिकवण्यासाठी एक पाऊल मागे घेऊ शकते. हा प्रश्न तर म्हणजे नात्याचा पाया किती मजबूत असू शकतो हेच दाखवतो. हे तर रोजच्या जीवनात पण दिसतं, अगदी ट्रॅफिकमध्ये सुद्धा. हो ना? आता शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया, नात्याबद्दलची समज. हो, इथे थेट विचारता येतं की तुमच्यासाठी नात्याचा अर्थ काय आहे. पण त्याहूनही एक सखोल प्रश्न स्रोतांमध्ये मांडला आहे, तुमच्यासाठी आदर म्हणजे काय? आदर, रिस्पेक्ट हां, महत्वाचा आहे. खूपच. याचं कारण असं दिलं आहे की प्रेम म्हणजे ते कालांतराने कमी जास्त होऊ शकतं. बरोबर. पण आदर संपला की नातं संपतं. खरं. आणि आदराची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. आणि या एकाच प्रश्नातून त्या व्यक्तीची जडणघडण आणि भविष्यातील वागणूक स्पष्ट होते. आणि यासोबत मला वाटतं नात्यातील वैयक्तिक स्वातंत्र्याचा मुद्दा येतो. जोडीदार असा हवा जो पंखांना बळ देईल, पंख छाटणार नाही. अगदी बरोबर. तर मग या सगळ्या चर्चेचा सारांश काय? सारांश हाच की हे प्रश्न समोरच्या व्यक्तीला काय म्हणतात त्याला जोखण्यासाठी नाहीत. जज करण्यासाठी नाही. हो, जज करण्यासाठी नाहीत, तर त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आहेत. व्यक्ती काय बोलते यापेक्षा कसे बोलते, उत्तर देताना त्यांच्या डोळ्यात काय भाव आहेत, हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे हे संवाद साधण्याचे मार्ग आहेत, तपासणीचे नाहीत. बरोबर. म्हणजे बायोडेटाच्या पलीकडे जाऊन माणसाला समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि हे सगळं ऐकल्यावर त्या स्रोतामधलं एक वाक्य मला पुन्हा पुन्हा आठवतंय. हो, आणि ते वाक्य खरंच खूप महत्वाचं आहे. ते असं आहे जो प्रत्येकाने लक्षात ठेवावं. योग्य प्रश्न विचारणारा माणूस चुकीचं आयुष्य टाळतो.